आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यामध्ये मतदार यादी विभागणी लवकरच, तर पुणे पालिकेला निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त। स्थानिक पातळीवरून मतदार यादी घेऊ नये, आयोगाकडून देण्यात आलेली होती मतदार यादी आणि तीच ग्राह्य धरावी, निवडणूक आयोगाचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासलामध्ये पाहणी दौऱ्यावर। अजित पवारांचा भल्या पहाटे वारजे भागामध्ये पाहणी दौरा, दादांकडून विविध विकास कामांचाही आढावा। अमळनेरमधील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये रक्षा खडसेंचं नाव वगळलं। कार्यक्रमाला गिरीश महाजनांची उपस्थिती। शिर्डीमधील सावळी विहीर विखे पाटील समर्थकांचे लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। विखे पाटील यांच्याबद्दल वक्तव्यासंदर्भात हाकेंनी माफी मागावी अशी आंदोलकांची मागणी। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादात मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंच्या तवडी। रायगड हा तटकरेंच्या बापाचा मक्तेदारीचा जिल्हा नाही, अशी ही टीका। एअर इंडियाच्या बोईंग 787 या विमानांची उड्डाणं रोखावीत। भारतीय पायलट संघाकडून सरकारला पत्र। बोईंग 787 विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री। पुण्यामध्ये 20 औषध विक्रेत्यांवर कारवाई। राज्यामध्ये 107 विक्रेत्यांचे परवाने निलंबित। राज्यभरामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर आता कारवाईचा बडगा। मुंबई पोलिसांसाठी 75 भूखंडांवर 45,000 घरांची टाउनशिप। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीही स्थापन। सिडकोच्या 12.5% भूखंड प्रकरणी कोर्टात सुनावणी। सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? तुम्ही कारवाई करा, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल। सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त।